पुरंदर, कातळ कड्यांचा धुरंधर मावळ्यांचा हाच तो किल्ले पुरंदर. 14 मे 1657 रोजी याच गडाच्या कुशीत हिंदवी स्वराज्याला लाभले पहिले युवराज. राजश्रिया विराजित सकळ गुण मंडित भोसले कुलावतंस श्रीमान शिवाजीराजे भोसले यांच्या थोरल्या राणी सरकार वज्रचुडे मंडित सईबाई साहेब यांची पुत्ररत्न प्राप्त झाले. गड आनंदात न्हावून निघाला. जणू मावळ्यांना ओरडून सांगू लागला, जडू द्या तोफांच्या नौबती, आलं आपलं धाकलं धनी बाळ राजा आलं. आलम हिंदुस्थान काबीज करू पाहणाऱ्या औरंगजेबाच्या मुघली मनसुब्याला जबरदस्त तडाखे देणारे शंभूराजे म्हणजे एक सिंहपुत्र छावाच. अशा या महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म जिथे झाला त्याच पुरंदरगडाचा हा शंभू जन्मोत्सव. पुरंदर प्रतिष्ठान आयोजित शंभू जन्मोत्सवाचे हे 10वे वर्ष. पारंपरिक वाद्य, रक्तदान शिबिर, सर्व शंभू भक्तांसाठी गडावर जेवणाची व पिण्याच्या पाण्याची केलेली सोय, मर्दानी खेळ तसेच स्वच्छतेचा संदेश सांगणारे फलक अशा कित्येक गोष्टींमुळे हा जन्मोत्सव सोहळा म्हणजे सर्व शंभू भक्तांसाठी एक पर्वणीच ठरतो. अशा या अप्रतिम आणि देखण्या सोहळ्याच्या शिस्तबद्ध नियोजनाचे श्रेय अर्थातच जाते पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री प्रशांतदादा पाटणे यांना. प्रशांतदादा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. संभाजी महाराज सुचून झाले, त्याचबरोबर रत्नाधन होते. संभाजी महाराज हे सगळं आपल्याला माहीत आहे. तर संभाजी महाराजांनी घालण्यासाठी दिलेलं बंधन, अरे बाबा हजार वेळा मला जन्माला घाल, पण शिवपुत्र म्हणून जन्माला घाल ते माझे छत्रपती शंभूराजे. शिवाला शिवाचा चावाचा पराक्रमी आज छत्रपती संभाजी महाराजांची 306वी जयंती अतिशय उत्साहामध्ये आपण सर्वजण साजरे करीत आहोत. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रचंड असं कार्यकर्तृत्व संभाजी राजांनी केलं. अवघ्या 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंगांना त्यांना सामोरं जावं लागलं. माझ्यामध्ये इतिहासात असं लिहून ठेवलेलं आहे, एकच युद्ध असं आहे की ज्याने कोणतीही लढाई हरली नाही, संपूर्ण जेवढ्या लढाई केल्या तर संपूर्ण लढाई त्यांनी जिंकली. आणि म्हणून मागाशी मी चर्चा करत होतो, आमचे आव्हान जेवढी माणसं इतकी मोठी कर्तृत्वावर होती, नेहमी त्यांना आयुष्य कमी मिळालं. जयंती साजरी करत असताना आपल्या आयुष्यात संभाजी राजांसारखं माझंही काहीतरी कर्तृत्व होईल. पुढची 50-100 वर्ष मला आठवणी ठेवतील अशा प्रकारचं समाजाचं आणि काही मोठे काम माझ्या हातून घडावं अशा प्रकारची खऱ्या अर्थाने प्रेरणा घेऊन आज इथून आपण गेलो. खरं म्हटलं तर गेल्या 7-8 वर्षापूर्वी जर तुम्ही पाहिलं असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये संभाजी राजांची जयंती होत होती. आणि म्हणजे साधारणतः मी आमदार झालो 2008 साली आणि त्याच वेळी माझे सहकारी मित्र प्रशांतराव पाटणे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकाच वेळेस अनेक भागातून त्याची प्रसिद्धी झाली. 14 मे 14 पुरंदर अशा प्रकारचं एक विषय करणं मला वाटतं पुरंदर आजूबाजूच्या परिसरातील कुठच्या एखाद्या ठळक प्रशांतने सोडला होता.
केला आणि हा पराक्रमी माणूस होऊन जात असताना त्यांच्याबद्दल जो प्रसार व्हायला पाहिजे आजही होत नाहीये. आणि पहिल्यांदा संभाजी महाराजांच्या त्यांच्याबद्दल बोलायच्या अगोदर प्रशांत पाटलांचा मनापासून यांच्यासाठी कौतुक करतो. एक सामान्य माणूस सुद्धा असामान्य दोष करू शकतो. प्रशांत पाटलांना कधी ऍक्सिडेंट झाला पण ज्या चांगल्या पद्धतीने चालते हे तो तरीही आपण संभाजी महाराज आपण परिसरात राहतो आणि आपण संभाजी महाराजांना या घराण्याला छत्रपती घराण्याला काही देणं लागतो. या दृष्टिकोनातून की संभाजी महाराजांची जयंती बंद पडली जयंती पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून किती मोठं काम केलं. आज किती हजारो लोक येतात. पूर्वी पुरंदर जिल्ह्यावर कोणी लोक येत नव्हते. थोडे पूर्वी संभाजी ब्रिगेडचे लोक पूर्वी यायचे पण खरी सुरुवात प्रशांत पाटलांनी त्याच्या पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून केल्याचं काय म्हटलं. 8-10 वर्ष झाले मी इथे येतोय. मी बघा दरवर्षी गर्दी वाढत आणि ही गर्दी ही संभाजी महाराजांचे केलेलं कार्य आहे. संभाजी महाराजांचा केलेली भक्ती आहे आणि म्हणून संभाजी महाराजांचा विचार हा लोकांच्या पर्यंत रुजवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहे. ज्या राजाने 9 वर्ष सरळ औरंगजेबाची लढा दिला. एक ही लढाई हा माणूस हातात नाहीये. 14व्या वर्षी तिने बुद्धभूषण हे संस्कृतचं पुस्तक लिहिलं. आज आपल्याला इथे विचारायला एक शब्द संस्कृताच्या बद्दल आपण कोणासाठी आपल्या येते मला स्वतः येत नाही. आणि त्यावेळी स्वतः संभाजी महाराज 14व्या वर्षी तिचे पराक्रम आपल्याला माहिती आहे. तिने आपल्याला मरायला कसं शिकवलं, शिवाजी महाराजांनी कसं आपल्याला जगायचं शिकवलं. पण संभाजी महाराजांची तुलना कृपया करून संभाजी महाराज शिवाजी महाराजांची करू नये. शिवाजी महाराज हा एक वेगळा राजा होता. संभाजी महाराज एक वेगळा राजा होता आणि एक ही लढाई तिने हारली नाही. त्याच्या आपल्या 9 वर्षात औरंगजेबाची लढा जो दिला आणि शेवटची लढाई सुद्धा तिने हारली नाही. तर तिने सगळ्या समाजाला दाखवून दिलं की लढाईचा हा छत्रपती केव्हा हारत नाही. तिने समाजासाठी आपला बलिदान दिला. तिने आपल्या बहुजन समाजासाठी आणि इतर सगळ्या लोकांसाठी तिने बलिदान दिला. हे संभाजी महाराजांकडे आपण घेण्यासारखं आहे. थोडा हुशार व्यक्तिमत्व ते लोकांच्या कसं नेता येईल त्या दृष्टीने आपण सहभागी करण्यात येते. आणि परत एकदा आज आपण सगळेजण इथं आलात. आज खऱ्या अर्थाने जे कोण येते कोण त्याला संभाजी महाराज माहित नाही हे कधी वक्तव्य हे काय संभाजी महाराजांचे वक्तव्य नाही. तर तुम्ही खरं संभाजी महाराजांचे शिवाजी महाराजांचे विचाराचे वारस करा. हजारो प्रशांत पाटील तयार होईल हीच माझी इच्छा आहे. मला याची काही गरज आहे. मला दरवर्षी संभाजी महाराजांच्या अनेक ठिकाणी मला बोलवलं जातं पण प्रशांत पाटलांचा आग्रह हाच आहे की राजे आपण कुठलं कामाला दुसरं पावलं महत्वाचं नाही. आपण इथं येणं गरजेचं आहे. आमच्यासाठी तुम्ही पावला नाही पण तुम्ही तुमच्या माध्यमातून लोकांना इथं प्रेरणा मिळते. आणि मी नुसता निमित्त आहे अगदी सांगतो मी काय पावला नाही किंवा या घराण्यात माझा जन्म झाला नुसता माझा ॲडव्हान्टेज आहे. पण माझी सुद्धा जबाबदारी प्रशांत पाटलांसारखी जो मुलगा एक सामान्य मुलगा जर असामान्य गोष्ट करू शकतो अशा असामान्य व्यक्तिमत्वाला एक ताकद देण्यासाठी मी दरवर्षी प्रयत्न करतो. माझी अपेक्षा हीच आहे. याप्रमाणे इथं गर्दीवरून लाखो लोक तयार केले आणि हजारो लाखो प्रशांत पाटलांसारखे इथं मुलं तयार व्हायला पाहिजे. एवढी माझी अपेक्षा आहे. एक छोटा याच्यामध्ये सुद्धा आपल्या नुसतं समाजाची जयंती करून तिथं हात आणला नाही. त्याच्या चांगल्या लोकांना सुद्धा निवडायचं. एक चांगली विधायकांना सुद्धा त्यांना बोलवायचं. त्यांचा सन्मान करायचा, त्यांचा सत्कार करायचा आणि पुढच्या समाजाला एक दिशा देण्याचं काम सुद्धा ते करतात. आणि परत एकदा मी उशीर झाल्याबद्दल आणि आपण मोठ्या संख्येने उशीर होऊन सुद्धा आपण इथं थांबला. नुसतं 5-15 मिनिटांनी 1.5 तास काय 2 तास मी उशीर आलो. त्याबद्दल मी आपली मनापासून सर्वांची विक्री व्यक्त करतो आणि असाच प्रेमाच्या पुढे आमच्यावर आणि छत्रपती घराण्यावर एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा ताराराणींचा हा विचार कळाला लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आहे. कारण का जिथं वर येतात जे राजकारणी लोक इथं वर येत नाही त्यांची काय ताकद नसते. तुम्ही वर गेले तुमच्या मागे 2,000 लोकांची ताकद एका माणसाच्या शिवभक्ती आहे, संभाजी भक्ती आहे, ताराराणी भक्ती आहे. ही भक्ती तुम्ही लोकांच्या पर्यंत तुम्ही खाली उतरता ना तुझा संभाजी महाराजांचा वेगवेगळा करून चालणार नाही. तर डोक्यात तुम्ही आत्मसात करा की माझी ताकद एक
की आपण संभाजी महाराजांची जयंती सुरू करायला पाहिजे. कारण मी मनापासून त्याचं अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो आणि असाच प्रेम आमच्या पुढे याच्या पुढे आमच्या विविध विषय नजर घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रायगडावरती चालू केला त्याला खालीचा वाटा म्हणून पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने 25,000ची मदत या ठिकाणी महाराज आपल्याला करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खासदार झाल्याबद्दल पुरंदर प्रतिष्ठानच्या वतीने आपला हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्या सन्मानाचा देखील आपण स्वीकार करावा ही विनंती करतो. शिववाडी 2 दारोगाडे पथक त्याचप्रमाणे कापूरवरच्या गाड्या बांधवांना विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावा, आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. या ठिकाणी आभार प्रदर्शन माजी जिल्हा परिषद सदस्य त्याचप्रमाणे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख मान्य रमेश बापू कोंडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. खासदार छत्रपती संभाजी महाराजांना विनंती आहे. आता या मुलाचं काय करायचं मागच्या वर्षी सुद्धा 25,000 रुपये दिले होते, या वर्षी सुद्धा राज्याभिषेक सोहळ्यासाठी 25,000 रुपये दिले. आता हा काय गरज आहे? पण शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण व्हावा, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा लोकोत्सव सोहळा व्हावा. ती देणगी 25,000 पैसे महत्वाचे नाही, ती 1 रुपयाची देणगी सुद्धा ही महत्वाची आहे. आणि म्हणून याचा हा लोकोत्सव आहे. मी सुद्धा स्वतः खर्च करू शकतो तिकडे आणि ती अडचण नाही, पण लोकांच्या वेळेला हा लोकोत्सव व्हावा म्हणून त्याच्यात एक प्रयत्न सुद्धा प्रशांत पाटील करतात. मी प्रशांत पाटीलला सांगू इच्छितो, मनापासून जिथं शिवाजी महाराज असतील त्या शिवाजी महाराज आणि हे जे पैसे दरवर्षी ते मागच्या वर्षी देऊन दिले, या वर्षी देऊन दिले ते 25,000 रुपये राज्याभिषेक समिती तिथल्या गोर गरिबांना त्या रायगडच्या काळातल्या जे खाली तिथं धंदा वाढत तो वाढत जातात त्यांच्याकडेच हे पैसे पोहोचतात. हा माझा तुम्हाला त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचं नाही तर हिंदुस्थानच्या 125 कोटी जनतेचं जे स्वप्न होतं छत्रपती संपूर्ण देशामध्ये नाही जगामध्ये ज्या राजाचं कौतुक व्हावं असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आपण संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माऊलींना वारी चालू करून पंढरपूरला जी पालखी जी जाते तो जो सण आहे त्याच पद्धतीचा सण हा रायगडावर व्हावा ही इच्छा छत्रपती संभाजी महाराजांनी व्यक्त केली आणि त्या पद्धती तरुणांची वारी ही स्वराज्याच्या शिवराज्याभिषेकानिमित्त 5 जून आणि 6 जूनला त्या ठिकाणी होणार आहे. आणि संभाजी महाराजांनी शासनाला संघर्ष करून 600 कोटी हे रायगडाच्या संवर्धनासाठी आपल्याला मिळवलेले त्याबद्दल पुरंदर प्रतिष्ठान आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. असाच आपल्या कार्याचा अनेक हा चढता होत राहो आणि 125 किल्ले आपण हे संवर्धन करावे अशी इच्छा व्यक्त करून आपण या ठिकाणी आल्याबद्दल आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केल्याबद्दल पुरंदर प्रतिष्ठान उपस्थित सर्वांच्या वतीने आपलं मनापासून ऋण व्यक्त करतो. जय हिंद.
नमस्कार, मी योगेश दिलीप जगदाळे. पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. पुरंदर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय प्रशांतदादा पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण पुरंदर प्रतिष्ठानमध्ये काम करतो. हे सर्व माझे सहकारी हे आपली माहिती या ठिकाणी देतील. नमस्कार, मी अनिकेत सूर्यवंशी, लाईटचे काम करतो. नमस्कार, मी योगेश सुनील शालगर. मी या प्रतिष्ठानाचा एक कार्यकर्ता आहे. नमस्कार, मी योगेश तुळशीराम खेनट. या पिंपळे गावचं पुरंदरच्या परिसरातलाच आहे आणि ते प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी सक्रिय आहे. नमस्कार, मी संकेत जाधव. गेले 8 वर्ष झालं मी प्रशांत दादा व योगेश दादा जगदाळे यांच्यासोबत या ठिकाणी येतो, जयंतीला मदत करतो. नमस्कार, मी वैष्णवी कनेरकर. नमस्कार, मी साक्षी रेणानवरे. या ठिकाणी पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 10 वर्ष खऱ्या अर्थानं समाजामध्ये जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही करत असतो. गेली 10 वर्षापूर्वी या पुरंदर किल्ल्यावरती पाहिलं तर खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचं हे जन्मस्थळ आहे, परंतु लोकांमध्ये या ठिकाणी त्यांच्याबद्दल कसल्याही प्रकारची जागरूकता नव्हती, माहिती नव्हती. संपूर्ण महाराष्ट्रात काय किंबहुना या पुरंदर किल्ल्याच्या आजूबाजूस असलेल्या गावांमधील लोकांना सुद्धा याबद्दल या जागेचं महत्त्व माहिती नव्हतं. किंबहुना माहिती असलं तरी त्या राजाची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी केली पाहिजे याचं गांभीर्य या लोकांना नव्हतं. म्हणून पुरंदर प्रतिष्ठानने गेली 10 वर्ष या ठिकाणी अत्यंत छोट्या स्वरूपात संभाजी महाराज जयंतीला सुरुवात केली. परंतु आज 10 वर्षानंतर या ठिकाणी केलेल्या कार्याच्या माध्यमातून गडावरती फक्त पुरंदर तालुक्यातूनच नाही तर संबंध महाराष्ट्रातून असंख्य मावळे, असंख्य शिवशंभू विचारांचे शिवभक्त, शंभूभक्त या ठिकाणी या पुरंदर किल्ल्यावरती येत आहे. पुरंदर प्रतिष्ठानचं मुख्य कार्य सांगायचं झालं तर फक्त संभाजी महाराज जयंती उत्सव साजरा करणे एवढंच नाही, संभाजी महाराजांची जयंती साजरी केलीच पाहिजे. त्यात कसल्याही प्रकारचं दुमत असता काम नाही. कारण ज्या राजाने आपल्या वडिलांच्या स्वप्नासाठी, वडिलांनी निर्माण केलेल्या स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची नाडली जाऊ नये, नागवली जाऊ नये, कसल्याही प्रकारच्या औरंगजेबाच्या कचाट्यामध्ये सापडू नये यासाठी 9 वर्ष अथक परिश्रमानं लढा दिला. त्या राजाच्या बाबतीत असलेलं आपण त्यांची आठवण काढत नव्हतो, ते खऱ्या अर्थानं पुसून टाकण्याचा मेन उद्देश या पुरंदर प्रतिष्ठानचा होता आणि तो पुसण्यामध्ये खऱ्या अर्थानं हे पुरंदर प्रतिष्ठान यशस्वी झाले असं सांगता येईल. कारण आज संबंध महाराष्ट्रातून हजारो मावळे या ठिकाणी या 14 मेच्या दिवशी किल्ल्यावरती येऊन छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करतात. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू की समाजाचं आपल्यावर काहीतरी देणं असतं, त्या देण्यातून समाजाचं आपण किंबहुना ऋण फेडलं पाहिजे या भावनेतून खऱ्या अर्थानं पुरंदर प्रतिष्ठानने सामाजिक, आर्थिक त्याचप्रमाणे शैक्षणिक पातळी जपण्यासाठी गोरगरिबांची मुलं शिकावीत यासाठी निरनिराळ्या सवलती की जी मुलं गरीब असतील त्यांना शिक्षणाच्या सुखसोयी पुरवणं, त्याचप्रमाणे शिक्षणासाठी लागणारं त्यांचं खर्च करणं हे भरपूर नाही पण खारीच्या वाटेने का होईना हे पुरंदर प्रतिष्ठानच्या मार्फत दरवेळेस होतं. गेली 3 वर्ष या ठिकाणी आधार ब्लड बँकेच्या माध्यमातून जी रक्त टंचाई आपल्याला भासती ती रक्त टंचाई दूर करण्यासाठी या किल्ल्यावरती 14 मेच्याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाबरोबरच रक्तदानाचं देखील मोठ्या प्रमाणात आयोजन या ठिकाणी केलं जातं. रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं जातं आणि आत्तापर्यंत बरेचसे मावळे, बरेचसे शिवशंभू भक्त या ठिकाणी रक्तदान करून जातात. याचप्रमाणे समाजातील एखादा गरीब विद्यार्थी असला, आई वडील गरीब असतील तर त्यांना त्या ठिकाणी शाळेचं संपूर्ण साहित्य पुरवण्याचं काम पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतं. क्रीडा क्षेत्रामध्ये त्याचप्रमाणे समाजातील कुठल्याही चांगल्या क्षेत्रामध्ये एखाद्याने उल्लेखनीय कामगिरी केली तर त्याच्या पाठीवरती कौतुकाचा थाप पडावे, कौतुकाचा हात पडावा यासाठी पुरंदर प्रतिष्ठानच्या माध्यमातून निरनिराळे पुरस्कार दरवर्षी याच दिवशी याच किल्ल्यावरती छत्रपती संभाजी महाराज भोसले यांच्या हस्ते ते दिले जातात. नमस्कार, मी योगेश खेनट.
ॲक्च्युली हा कार्यक्रम 13 मे सायंकाळी दीप प्रज्वलनाने सुरू होतो. इथे प्रसिद्ध असे दत्त मंदिर आहे. तिथे परमपूज्य सद्गुरू नारायण महाराज यांनी ते स्वतः दीप प्रज्वलन करतात आणि त्यानंतर ग्रामप्रदक्षिणा आणि संपूर्ण मिरवणूक करून ही वाजत गाजत हे पुरंदर किल्ल्यावरती ही ज्योत आणली जाते. आणि ज्योत आणल्याच्या नंतर इथे शेकडो जे लोक आहेत, शेकडो संघटना वगैरे येतात आणि हे प्रज्वलन घेऊन ज्योत घेऊन ते जातात. विशेष म्हणजे परमपूज्य आनंद सद्गुरू महाराजांनी दिलेले आशीर्वाद प्रशांत पाटणे आणि सर्व सहकाऱ्यांना जे असे आहेत की जे तुम्ही शिवजयंती ही जशी देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे शंभू जयंती ही सुद्धा काही दिवसांनी हे पूर्ण देशभरात साजरी केली जाणार आहे. जसे शिवजयंती, दत्त जयंती हे उत्सव साजरे केले जातात, त्याच प्रमाणात शिवजयंती हे सुद्धा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जाणार आहे. या ठिकाणी सफर मराठीच्या सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी विनंती करतो की जर तुम्ही हा कार्यक्रम पाहण्यासाठी, या कार्यक्रम छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यासाठी जर पुरंदर किल्ल्यावरती येत नसाल तर तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि पुढच्या वेळेसपासून दर 14 मेला या पुरंदर किल्ल्यावरती या. आपण दरवर्षी यावं अशी एक विनंती आपल्याला करतो आणि सदर सफर मराठी या चॅनलचे देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर मावळ्यांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा किल्ले पुरंदर गडावर इथे संपन्न झालेला आहे आणि तुम्ही पाहताय सर्व शंभू भक्त परतीच्या वाटेला लागले आहेत. तर तुम्ही या संभाजी महाराजांच्या जन्मोत्सवाचा सोहळा पूर्णपणे बघा आणि मी आमच्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी किल्ले पुरंदर गडाला नक्की भेट द्या आणि सफर मराठी या आपल्या मराठमोळ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.